भागातील 865 गावातील महाराष्ट्रात कार्यरत मराठी प्राथमिक शिक्षकांचा भव्य मेळावा, निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शिक्षकांचा गौरव, मराठी शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मंचाच्या कार्याचं मान्यवरांकडून कौतुक। हिडलगा येथे सीमावासीय मराठी प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंच बेळगाव यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय स्नेह मेळावा आणि गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला। सीमा भागातील तब्बल 865 गावातील महाराष्ट्र राज्यात नोकरी करत असलेले मराठी प्राथमिक शिक्षक या कार्यक्रमासाठी एकत्र आले होते। शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि मराठी संस्कृती जपण्याचा संदेश देणारा हा सोहळा प्रेरणादायी ठरला। गणेश मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश दूध डेअरीचे संस्थापक उमेश देसाई होते। माजी महापौर शिवाजी सुंटकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले। यावेळी माजी आमदार राजेश पाटील, सभापती विलास नाईक, युवा नेते शुभम शेळके, सुधीर चव्हाण, जयराम देसाई, विलास बेळगावकर, प्रकाश पाटील, कमलाक्षी पाटील आणि डी.बी. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी मंचाचे अध्यक्ष दशरथ सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकातून सीमा भागातील मराठी शिक्षणाची वाटचाल, शिक्षकांची भूमिका आणि सामाजिक कार्याचा आढावा मांडला। कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले। या स्नेह मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरली ती सामाजिक जाणीवेतून राबवण्यात आलेली शिक्षकांच्या वाढदिवसाच्या दत्तक योजनेची संकल्पना। या उपक्रमातून 10 निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। तसेच सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत यशस्वी ठरलेल्या लहान आणि मोठ्या गटातील एकूण 20 विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उपस्थितांकडून विशेष कौतुकास पात्र ठरला। यावेळी सेवानिवृत्त शिक्षक केदार परमहंस, शशिकांत सुतार आणि मनोहर पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला। आदर्श शिक्षक म्हणून विनायक गिरी, रेखा गायकवाड आणि प्रभावती गौंडवाडकर यांचा गौरव करण्यात आला। तसेच रामनगर, कालकुंद्री, तडशिनहाळ, जंगमहट्टी, महिपाळगड, शिनोळी खुर्द आणि बुद्रुक येथील यशस्वी शाळातील शिक्षकांनाही सन्मानित करण्यात आले। विनायक पाटील आणि संगीता जळगेकर यांचाही विशेष गौरव करण्यात आला। माजी आमदार राजेश पाटील यांनी मंचाच्या कार्याचे कौतुक करत भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। सभापती विलास नाईक यांनी निराधार विद्यार्थ्यांच्या पाठीशी सदैव उभे राहण्याची ग्वाही दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठोबा पेडणेकर यांनी केले। ईश्वर स्तवन आणि स्वागत गीत प्रभावती गौंडवाडकर, मनीषा पेडणेकर आणि संगीता जळगेकर यांनी सादर केले। सीमा भागातील मराठी भाषा, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करणारा हा स्नेह मेळावा उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।